23 मार्च काय आहे? भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा शहीद दिवस आहे. त्यांना आज या दिवशी फाशी देण्यात आली होती. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. पण त्यावेळी काय झालं, लाला लजपत राय हे पण क्रांतिकारक होऊन गेले महान. त्यावेळेस ब्रिटिशांनी त्यांच्यावर लाठी हल्ला केला आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये लाला लजपत राय मृत्युमुखी पावले. मग ह्या तिघांनी काय केलं, ठरवलं की आपण याचा बदला घ्यायचा. म्हणून त्यांनी एक ब्रिटिश अधिकारी असतो, त्याचं नाव असतं सॉन्डर्स. त्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हे तिघ मिळून हत्या करतात. मग ब्रिटिश अधिकारी इंग्रज काय करतात, यांच्यावरती खटला भरवतात आणि त्या तिघांनाही फाशीची शिक्षा जाहीर करतात. मग 23 मार्च 1931 या दिवशी या तिघांनाही फाशी देण्यात येते. फाशीच्या दिवशी त्या वेळ असतो दुपारी 12 वाजता, पण फाशी अगोदरच 12 तास अगोदर देण्यात येते. कारण इंग्रजांना माहित असतं की लोक जेलच्या बाहेर आंदोलन करतील, गोंधळ करतील, म्हणून त्यांना आदल्या दिवशी 7 वाजताच फाशी देण्यात येते. पण ते न डगमगता फाशीला सामोरे जातात. ते रडतात का, घाबरतात का? इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद असं म्हणत ते फाशीवर जातात. इन्कलाब जिंदाबाद म्हणजे काय? क्रांतीचा विजय असो. असे हे महान क्रांतिकारक अवघ्या वयाच्या 23व्या वर्षी शहीद झाले. पहा, 23वे वर्ष म्हणजे एकदम तारुण्याचं वय. भगतसिंग यांचं त्यावेळेस साखरपुडाही ठरला होता. तर त्यांची देशभक्ती इतकी होती, ते उत्तम लेखक होते, उत्तम वाचक होते. तर साखरपुडा ठरलेला असतो तर ते त्यांच्या होणाऱ्या बायकोला एक पत्र लिहितात. तर त्या पत्रामध्ये ते काय लिहितात, इश्क इश्क लिखना चाहता हूं, इश्क लिखना चाहता हूं पर इन्कलाब लिख जाता हूं. म्हणजे त्यांची देशभक्ती किती होती, पहा किती मोठा त्याग होता त्यांचा. आणि असे हे वीर तिघेही 23 मार्च या दिवशी शहीद झाले. आणि आजची पिढी काय करते हो? वयाच्या 23व्या वर्षातली मुलं काय करतात? भारत माता की जय म्हणतात आणि सिगरेट ओढतात, गुटखा खातात, तंबाखू खातात. वडिलांनी आयफोन घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या करतात. किती वाईट परिस्थिती पहा. विचार किती छोटे विचार झालेले आहेत. धिक्कार असू द्या या छोट्या विचारांचा. आजच्या तरुण पिढीने आदर्श घेतला पाहिजे या स्वातंत्र्य सैनिकांचा, समाज सुधारकांचा, ज्यांनी भारत देशामध्ये क्रांती घडवली आणि हा भारत देश स्वतंत्र केला. मी असं म्हणणार नाही की तुम्ही आयफोन वापरू नका. आयफोन सगळ्यांनीच वापरा, नक्कीच वापरा. आयफोन शिवाय फोन वापरू नका, बाटा शिवाय चप्पल घालू नका, टायटन शिवाय घड्याळ घालू नका. पण ते कुणाच्या जीवावर? स्वतःच्या जीवावर, आई वडिलांच्या जीवावर नाही. अरे ज्या आई वडिलांनी तुम्हाला 10-20 तास काम करून, कष्ट करून, अहोरात्र इतकी मेहनत केली तुम्हाला घडवलं, आणि आजचे तरुण छोट्याशा कारणाने कुणी आयफोन घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या करतात, तर कुणी एखाद्या मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून आत्महत्या करतो. अरे ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, त्या वडिलांच्या खांद्यावर तुमची अंत्ययात्रा निघावी, किती मोठी शोकांतिका या भारत देशाची आहे. असा जर हा तरुण वर्ग राहिला तर या भारत देशाचे भविष्य काय होणार आहे? म्हणून तरुणांना मी आव्हान करते की कुणीही आत्महत्या करू नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि अपयशामधून आपण अनुभव घेतले पाहिजे, त्यामधून आपण प्रगती साधली पाहिजे. शेवटी जाताना एवढंच सांगेल की आज जरी वाईट परिस्थिती असेल, आज जरी वाईट काळ असेल, तरी तरुण वर्गांनो उद्याचा दिवस नक्कीच बदलणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट करण्याची जिद्द हवी. जाता जाता शेवटी एकच शेर सांगेल, कभी कभी घमंड ना करना जिंदगी में, तकदीर बदलती रहती है. कभी घमंड ना करना जिंदगी में, तकदीर बदलती रहती है. शीशा वही रहता है, तस्वीर बदलती रहती है, तस्वीर बदलती रहती है. याचा अर्थ काय की आज जरी वाईट परिस्थिती असेल तर उद्याचा दिवस आपलाच असणार आहे. यशाने कुणीही हुरळून जाऊ नये आणि अपयशाने कुणीही खचून जाऊ नये. अशा आजच्या दिवशी या महान 3 क्रांतिकारकांना मी शतशः कोटी कोटी प्रणाम करते आणि याच ठिकाणी थांबते. धन्यवाद. जय